येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. निवडणूक आयोगासोबतच्या भेटीनंतर महाविकास आघाडीमधली धुसफूस चव्हाट्यावर. संजय राऊतांचं काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र. हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्याची माहिती. बुलढाणा शहरातील मतदार याद्यांमध्ये घोळ. 4000 मतदारांची 2 ठिकाणी नावं. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश मस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर. भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार. माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. भारत कोकाटे आज भाजपात जाहीर प्रवेश करणार. पालिका निवडणुकीच्या तोंडावरील प्रवेशामुळे चर्चांना उधाण. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी. निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवरती उल्लेख. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा. डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरनं महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता. शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी. गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. प्रकरणाची चौकशी सुरू. मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे. सायबर गुन्हे शाखेकडनं तिघांना अटक. चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्यामुळे काही प्रमाणात दिलासा. पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मंदिरात पूजा करून घेतलं दर्शन. छत्रपती शिवरायांचंही पूजन करत घेतलं मोदींनी दर्शन. 19 ऑक्टोबरला मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीनं हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मनसे पदाधिकारी नेते यांना बोलवण्यात आलंय. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात हे बघावं लागेल. ठाकरे बंधूंची युती कधी होणार? राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अशातच दादरमध्ये दिवाळीनिमित्त ठाकरे बंधूंच्या नावाचे कंदील लागलेले आहेत. ठाकरे बंधूंचे फोटो या कंदिलावर आहेत, त्यामुळे चर्चा अधिकच सुरू झाल्या आहेत. संजय राऊतांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार केली आहे. सपकाळ यांना मनसेला मवियात घ्यायला विरोध आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हे पत्र लिहिल्यानं काँग्रेस श्रेष्ठी शिवसेनेवर नाराज आहेत. राज ठाकरेंसोबत गेल्यानं परप्रांतीय मतदार लांब जातील असं काँग्रेस श्रेष्ठींचं मत आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील नगरवाडी शेत शिवारात एका शेतामध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून 37 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चिपळूण तालुक्यातील डुगवे या गावामध्ये झाडं उन्मळून पडली. विद्युत खांब पडला. 10 तास डुगवे गावातली बत्ती गुल होती. 10 तास डुगवे गाव अंधारातच होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं मालेगाव भागातील 12 महसूल मंडळांमध्ये 121 गावातील 54,402 हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली. तब्बल 87,111 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. पंचनामे झाल्यानंतर महसूल विभागातर्फे नुकसान भरपाईपोटी 46 कोटी 87 लाख रुपयांचा अहवाल पाठवण्यात आला. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकरता महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेला शासन निर्णय हा फसवा, अपुरा आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करणारा आहे, असा तीव्र निषेध मेहकर इथं नोंदवण्यात आला. शेतकरी संघटनांच्या वतीनं शासन निर्णयाची होळी करण्यात आली. भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. कोकणातला भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला. कापणीला आलेल्या पिकाचं पावसानं अतोनात नुकसान केलं.
येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात याकडे राज्याचं लक्ष. संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार. सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वासह राऊतांवर नाराज असल्याची माहिती. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नरेश मस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर. भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार. माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश. पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी. निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख. दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा. डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची चिन्ह. शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं. अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली. त्यांना एक फुल द्या आणि गेट वेल सून म्हणा. कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला. नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी. गांजा पार्टीचा व्हिडिओ आला समोर. कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे. सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. येत्या 19 ऑक्टोबरला गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या मेळाव्याचं आयोजन. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष. संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळ यांची तक्रार. सपकाळांचा मनसेला मवियात घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वात राऊतांवर नाराज असल्याची माहिती. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये नरेश मस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर. भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार. माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश. पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण. विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीकरता शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी. निवडणुकीकरता जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख. दिवाळीच्या शुभेच्छांकरता लावलेल्या बॅनरची चर्चा.
डिसेंबर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता. शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी डिवचलं. अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली. त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून म्हणा. कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला. नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ आला समोर. कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे. सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी. शिंदेंकडून शेतात स्ट्रॉबेरीची लागवड. एकनाथ शिंदे शेतीत रमल्याचं आलं समोर. आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्यानं काही प्रमाणात दिलासा. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाचं वातावरण तापलं. गोकुळ दूध उत्पादकांनी जनावरांसह भव्य मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावी 2 दिवस मुक्कामी आहेत. यावेळी एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं पाहायला मिळतंय. शिंदेंनी शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यात पहिल्या धनुर्विद्या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी खेळाडूंसमोर प्रात्यक्षिकं केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरकरांना सोलापूर ते मुंबई विमानसेवेचं मोठं गिफ्ट दिल्याबद्दल सोलापूरकरांच्या वतीनं त्यांचे आभार मानण्यात आले. शहरातील होम मैदानावर चित्रकार विपुल मिरजकर यांच्या टीमनं थँक्यू देवाभाऊ असं लिहत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. अजित पवारांच्या तंबीनंतर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण आणि वाहनं हटवण्यास तातडीनं सुरुवात झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसांपासून सुसाट भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भाववाढीला 12 दिवसानंतर ब्रेक लागलाय. चांदीच्या भावात थेट 10,000 रुपयांची घसरण होऊन ती 1,85,000 रुपयांवर आली आहे. दापोली नगरपंचायतीच्या नागरिकांवर लवकरच कराचा मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीनं विविध करवाढीचा प्रस्ताव सादर केला असून काही कर दुपटीनं तर काही तिपटीनं वाढवले जाणार आहेत. यामध्ये पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ करण्यात आली असून आतापर्यंत 1,200 रुपये असलेली पाणीपट्टी आता थेट 4,000 रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषद निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली आहे. शिक्षक आणि पदवीधरसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू असून निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेनं बॅनरबाजी केली आहे. यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे विरोधात उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. यातच आता कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सुद्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. हिंगोलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठं भगदाड पडलंय. जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केलाय. बोगस मतदार दिसल्यास त्याला धोपटणार असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मनसेनं खळखट्याक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयोगाला बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना का लागतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीस देखील वोट चोरीमधील पार्टनर आहेत. दोनों चोर है और मिल बांट के खा रहे हैं असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय.